Now the next concept is, if the block is placed between two hands, if a block or a book is placed between two hands, okay, two hands, then condition that book doesn't slip down. Okay, आता याची डायग्राम कशी होणार बघा. सपोज देर इज अ बुक लाईक दिस. Okay, this book is for example DAC notes. ओके, आणि हे जे बुक आहे ते दोन हँडच्या मध्ये होल्ड करायचं आहे लाईक दिस. So this is your left hand, okay, for example, and this is suppose your right hand. It is placed between the two hands. तर याची फ्री बॉडी डायग्राम कशी होणार आहे, आणि हे बुक जर खाली स्लिप व्हायचं नसेल तर किती फोर्स लावून धरावा लागणार आहे दोन्ही साईडनं. ठीक आहे, तर ब्लॉक डायग्राम विल बी लाईक दिस. हे जे बुक आहे याला खाली पुल करणारा फोर्स, खाली ओढणारा फोर्स म्हणजे काय असणार आहे, दॅट इज वेट ऑफ द बुक, दॅट इज इक्वल टू mg. आणि फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो कुठं क्रिएट होणार आहे, लेफ्ट हँड आणि बुक, आणि त्याचबरोबर राईट हँड आणि बुक या दोन्ही साईडला फ्रिक्शनल फोर्स क्रिएट होणार आहे. ओके, दॅट इज Fs and Fs, that is the static friction. ठीक आहे. सो देअरफॉर हिअर आय कॅन राईट फ्रॉम द फ्री बॉडी डायग्राम, हे बुक जर रेस्ट मध्ये राहायचं झालं तर काय झालं पाहिजे, तर 2 times Fs मस्ट बी इक्वल टू काय व्हायला पाहिजे, mg व्हायला पाहिजे. दॅट इज टोटल अपवर्ड फोर्स इज इक्वल टू टोटल डाउनवर्ड फोर्स. सो 2 times Fs शुड बी इक्वल टू mg व्हायला पाहिजे. ओके, अँड देअरफॉर 2 times Fs म्हणजे काय येणार आहे, म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन. फ्रिक्शनल फोर्स इज द कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इंटू नॉर्मल रिएक्शन येणार आहे, इक्वल टू mg. सो 2 times म्यू इंटू, आता नॉर्मल रिएक्शन किती येणार बघा, तर लेफ्ट हँड साइडनं काय करणार आहे आपण, एफ फोर्सनं आपण प्रेस करणार. सिमिलरली राईट हँड साइडनं काय करणार आहे आपण, एफ फोर्सनं प्रेस करणार आहे. अँड देअरफॉर नॉर्मल रिएक्शन जे आहे ती एक्झॅक्टली काय होणार आहे, एफ एवढीच तयार होणार आहे. ओके, नॉर्मल रिएक्शन जी आहे ती एफ एवढीच तयार होणार आहे. सो 2 times म्यू इंटू एफ इज इक्वल टू काय येणार आहे, mg येणार आहे. अँड देअरफॉर फोर्स रिक्वायर्ड टू होल्ड द बुक स्टेशनरी इज इक्वल टू mg डिवायडेड बाय काय येणार आहे, दॅट इज 2 times म्यू येणार आहे. ओके, सो मिनिमम एवढा फोर्स जर लावून धरला तरच काय होणार आहे, बुक खाली पडणार नाही, खाली स्लिप होणार नाही. याच्यापेक्षा कमी फोर्स लावला तर बुक विल स्लिप डाऊन. ओके, तर अशा प्रकारे कुठलंही बुक किंवा कुठलाही सबस्टन्स आपल्या हँडमध्ये जर होल्ड करायचा असेल, किंवा 2 फिंगर्सच्या मध्ये, हँडमध्ये असू दे किंवा 2 फिंगर्सच्या मध्ये होल्ड करायचा असेल, तर mg/2 म्यू एवढा फोर्स तुम्हाला यूज करावा लागणार आहे. mg/2 म्यू. नेक्स्ट कन्सेप्ट आहे ब्लॉक held stationary in front of a accelerated lorry. Okay, next is there is a block which is held stationary in front of accelerated lorry. लॉरी किंवा त्याला काय म्हणू शकतो आपण, ट्रक असं म्हणू शकतो बघा. अँड हा जो ब्लॉक आहे तो लॉरीच्या फ्रंट सरफेसवर काय करायचा आहे, स्टेशनरी धरायचं आहे. अँड दॅट इज बाय युझिंग द फ्रिक्शन. म्हणजे याची डायग्राम कशी येणार बघा. सपोज देर इज अ लॉरी लाईक दिस.
Suppose this is a lorry or this is a truck. Okay, and इन फ्रंट ऑफ दिस ट्रक म्हणजे फ्रंट व्हर्टिकल सरफेस जो आहे ना त्याच्यावर काय ठेवलेला आहे, एक ब्लॉक ठेवलेला आहे. ओके, आता फ्रंट सरफेस जो आहे ना तो रफ सरफेस आहे. हा जो ब्लॉक आहे तो काय आहे, एम मासचा ब्लॉक आहे आणि त्या लॉरीच्या फ्रंट सरफेसला एक्झॅक्टली काय केलेलं आहे, ठेवलेलं आहे. ठीक आहे. आता हा ब्लॉक जर खाली पडायचा नसेल तर काय करावं लागेल, या ट्रकला ऍक्सेलरेशननं पुढे न्यावं लागेल. एक एक्झाम्पल घ्या, तुम्ही हँकरचिप तुमच्याकडे असेल, रुमाल तुमच्याकडे असेल, ठीक आहे, तर तुमच्या फेसवर जर ठेवला तर तो काय होणार आहे, फेसवर ठेवला, व्हर्टिकल फेसवर व्हर्टिकल हँकरशिप ठेवला आणि तुम्ही जर रेस्ट मध्ये असाल तर तो खाली पडणार आहे. परंतु तुम्ही ऍक्सेलरेशन पुढे निघाला तर तो हँकरशिप काय होतो, ऍज इट इज काय होणार आहे, तुमच्या फेसवर चिकटून राहतो. तसंच इथं काहीतरी होणार आहे, लक्षात घ्या. या लॉरीच्या फ्रंट सरफेसवर जो ब्लॉक आहे, एम मासचा ब्लॉक आहे, तो खाली पडला नसला पाहिजे अजिबात. ओके, आणि त्याच्यासाठी या ट्रकला किती ऍक्सेलरेशन पुढे न्यावं लागणार आहे, दॅट इज द क्वेश्चन हिअर. ओके, लक्षात येतो ना क्वेश्चन काय असणार आहे इथं. सो देर इज अ लॉरी, इन फ्रंट ऑफ दॅट लॉरी देर इज अ ब्लॉक. ओके, ब्लॉकचं मास आहे एम. ओके, आणि हा जो ब्लॉक आहे तो खाली स्लिप झाला नसला पाहिजे, खाली पडला नसला पाहिजे. तर या ब्लॉकची आता फ्री बॉडी डायग्राम कशी येणार बघा. फ्री बॉडी डायग्राम विल बी लाईक दिस. या ब्लॉकला खाली पाडणारा फोर्स, खाली ओढणारा फोर्स म्हणजे काय असणार आहे, mg. आणि हा जर खाली पडायचा नसेल तर द लॉरी सरफेस अँड ब्लॉक सरफेस यांच्यामध्ये फ्रिक्शनल फोर्स क्रिएट झाला पाहिजे, दॅट इज म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन. फ्रिक्शनल फोर्स शुड बी इक्वल टू एन असला पाहिजे, सॉरी एफएस असला पाहिजे. ठीक आहे. आता जेवढी ट्रक ए ऍक्सेलरेशन पुढे जाणार त्यावेळी काय होणार, ऑटोमॅटिकली सांगा, सुडो फोर्स क्रिएट होणार बॅकवर्ड डायरेक्शनला. तो किती असणार आहे, मास ऑफ द ब्लॉक इंटू ऍक्सेलरेशन. सुडो फोर्स माहिती आहे ना, सुडो फोर्स हा कशा असतो, नेहमी मास इंटू ऍक्सेलरेशन आणि अपोजिट टू द ऍक्सेलरेशन ऑफ द ट्रक असणार आहे. ठीक आहे. आणि म्हणजे थोडक्यात हा ब्लॉक जो आहे तो लॉरीवर किती फोर्सनं प्रेस केला जाणार, mg या फोर्सनं, आणि त्याच्यामुळे काय देणार आहे, लॉरीचा सरफेस जो आहे ना तो नॉर्मल रिएक्शन देणार आहे. तर या ब्लॉकची फ्री बॉडी डायग्राम जी आहे ना ती या पद्धतीने लक्षात येते का बघा. खाली पुल करणारा फोर्स असणार mg. ओके, खाली पडू नये याच्यासाठी फ्रिक्शनल फोर्स तिथे ऍक्ट होणार आहे, तो फ्रिक्शनल फोर्स असणार आहे एफएस. त्याचबरोबर लॉरी ए ऍक्सेलरेशन पुढे गेली तर ब्लॉकवर काय होणार आहे, इनर्शियल फोर्स बॅकवर्ड डायरेक्शन क्रिएट होणार आणि तो फोर्स असणार आहे एमए. आणि एमए या फोर्सनं ब्लॉक लॉरीवर प्रेस केला जाणार आणि त्याच्यामुळे लॉरी नॉर्मल रिएक्शन एन देणार आहे. ठीक आहे. तर फ्रॉम डायग्राम इथं नॉर्मल रिएक्शन किती येणार आहे, एन इज इक्वल टू एम इंटू ए येणार आहे. n into a is n is equal to m into a is the normal reaction. Okay, आता for block not to slip down, तो खाली स्लिप व्हायचा जर नसेल तर काय झालं पाहिजे, फ्रिक्शनल फोर्स मस्ट बी इक्वल टू काय झाला पाहिजे, mg झाला पाहिजे. ओके, mg एवढा किंवा mg एवढा फ्रिक्शनल फोर्स तिथं क्रिएटच झाला पाहिजे, तरच काय होणार आहे, तो ब्लॉक तिथं राहणार आहे. अदरवाइज mg जर जास्त झाला fs पेक्षा तर तो ब्लॉक खाली पडणार आहे. सो फॉर नॉट टू स्लिप डाऊन fs शुड बी इक्वल टू mg. आता fs म्हणजे काय, म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन, दॅट इज इक्वल टू m इंटू g. आणि म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन किती असणार बघा, फ्रॉम द डायग्राम दिसते क्लिअरली, फोर्स टुवर्ड्स राईट इज इक्वल टू फोर्स टुवर्ड्स लेफ्ट. सो नॉर्मल रिएक्शन येणार आहे मास इंटू एक्सेलरेशन ऑफ द ट्रक. त्याच्यामुळे एम एम गेट कॅन्सल अँड हिअर देअरफॉर ऍक्सेलरेशन शुड बी काय असलं पाहिजे, जी बाय म्यू असलं पाहिजे. म्हणजे जी बाय म्यू या ऍक्सेलरेशन ट्रक जर मूव्ह केला तर इथं कितीही मासचा ब्लॉक असू दे, तो 1 ग्रॅमचा असू दे नाहीतर 1 टनचा असू दे, लक्षात घ्या, एवढ्या ऍक्सेलरेशन जर ट्रक मूव्ह झाला एवढं किंवा याच्यापेक्षा जास्त ऍक्सेलरेशन मूव्ह झाला तर हा ब्लॉक खाली स्लिप होणार नाही, त्या ट्रकला चिकटून राहणार आहे. परंतु त्याच्यासाठी कंटिन्युअसली एवढं ऍक्सेलरेशन मेंटेन करावं लागेल. जोपर्यंत एवढं ऍक्सेलरेशन मेंटेन होणार आहे तोपर्यंत ब्लॉक खाली पडणार नाही. ओके, बघा नॉर्मल रिएक्शनची कन्सेप्ट मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. नॉर्मल रिएक्शनची कन्सेप्ट हे बघा, नॉर्मल रिएक्शन कशी फाइंड आउट करायची, तर पहिली गोष्ट म्हणजे नॉर्मल रिएक्शन कधी प्रोड्यूस होते, एखाद्या सरफेसवर आपण जेवढा फोर्स एक्झर्ट करणार तेवढीच एक्झॅक्टली नॉर्मल रिएक्शन क्रिएट होणार, लक्षात घ्या. एक रिजिड सरफेस असेल, फिक्स्ड सरफेस असेल, त्या सरफेसवर जेवढा फोर्स आपण एक्झर्ट करणार आहे तेवढीच नॉर्मल रिएक्शन क्रिएट होणार आहे. आता हे स्टँडर्ड फॉर्म्युले काही तुम्ही लक्षात ठेवू शकताय. सपोज हॉरिझॉन्टल सरफेस असेल, मास एम असेल, तर हॉरिझॉन्टल सरफेसला बघा ब्लॉकचं वेट जे आहे mg ते डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार आणि त्याच्यामुळे नॉर्मल रिएक्शन किती क्रिएट होणार आहे, एक्झॅक्टली mg एवढीच.
सो हॉरिझॉन्टल सरफेसला नॉर्मल रिएक्शन एक्झॅक्टली mg असते, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर अशा प्रकारे इन्क्लाइंड सरफेस असेल ऍट अन अँगल थीटा आणि याच्यावर ब्लॉक सपोज प्लेस केलेला आहे. ठीक आहे. तर आता बघा mg डाऊनवर्ड डायरेक्शन नेहमी ऍक्ट होणार आहे. तर mg ची 2 कंपाऊंड येणार आहे. इकडचा कंपाऊंड असणार आहे mg sin थीटा आणि इकडचा कंपाऊंड असणार आहे mg cos थीटा. ठीक आहे. म्हणजे आता हा ब्लॉक जो आहे ना तो सरफेसवर किती फोर्सनं प्रेस करायला लागलाय mg cos थीटानं. आणि त्याच्यामुळे या केसमध्ये नॉर्मल रिएक्शन जी सरफेस देणार आहे तो नॉर्मल रिएक्शन किती देणार आहे mg cos थीटा. हे काही स्टँडर्ड फॉर्म्युले लक्षात ठेवा ना. म्हणजे हॉरिझॉन्टल सरफेसला नॉर्मल रिएक्शन mg, इन्क्लाइंड सरफेसला नॉर्मल रिएक्शन mg cos थीटा. म्हणजे फक्त mg हा फोर्स असला तरच, इतर कुठलाही फोर्स त्यावेळी नसायला पाहिजे. आणि व्हर्टिकल सरफेस आला ना, व्हर्टिकल सरफेस आला, सपोज हा ब्लॉक आहे, ठीक आहे. तर या ब्लॉकला व्हर्टिकल सरफेस वर काय करावं लागेल आपल्याला, एफ फोर्सनं प्रेस करावं लागणार आहे. आणि त्यावेळी नॉर्मल रिएक्शन इथे किती क्रिएट होणार आहे, एफ एवढी. म्हणजे व्हर्टिकल सरफेसला नॉर्मल रिएक्शन किती असते, हॉरिझॉन्टल फोर्स एवढी, लक्षात घ्या, हॉरिझॉन्टल फोर्स. आता बघा ना, इथं सरफेस जो आहे ना तो व्हर्टिकल आहे, सरफेस जो आहे ना तो व्हर्टिकल आहे. आता हा जो ब्लॉक आहे त्याच्यावर काय होणार आहे, इनर्शियल फोर्स ऍक्ट होणार. म्हणजे ट्रक ए एक्सेलरेशन पुढे गेला तर ब्लॉकवर बॅकवर्ड डायरेक्शन MA एवढा इनर्शियल फोर्स ऍक्ट होणार आहे. म्हणजे ब्लॉक सरफेसवर MA या फोर्सनं प्रेस होणार आहे. ओके. आणि त्याच्यामुळे नॉर्मल रिएक्शन एक्झॅक्टली किती येणार आहे, MA एवढीच येणार आहे. ओके. म्हणजे एखाद्या सरफेसवर आपण जेवढ्या फोर्सनं प्रेस करणार तेवढीच एक्झॅक्टली काय होणार आहे, नॉर्मल रिएक्शन येणार आहे. अशी ही नॉर्मल रिएक्शनची कन्सेप्ट आहे, ही कधीही विसरायचं नाही. म्हणजे व्हर्टिकल सरफेसला नॉर्मल रिएक्शन काय येते, हॉरिझॉन्टल फोर्स. व्हर्टिकल सरफेसला नॉर्मल रिएक्शन येणार आहे, हॉरिझॉन्टल जो फोर्स तुम्हाला दिसेल तो. आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघूया, ब्लॉक विच इज प्लेस्ड बिहाइंड और इनसाइड द लॉरी. ठीक आहे. सपोज देर इज अ लॉरी लाईक दिस. याच्यास रिलेटेड कन्सेप्ट आणि क्वेश्चन्स काय काय असतात बघा. अँड दिस लॉरी इज मुव्हिंग फॉरवर्ड विथ ऍक्सेलरेशन ए. ठीक आहे. आणि याच्यामध्ये पाठीमागं काय केलेलं आहे, याच्या पाठीमागं यम मासचा एक ब्लॉक ठेवलेला आहे हॉरिझॉन्टल सरफेसवर, लॉरीच्या बॅक सरफेसवर. ठीक आहे. तर आता हा यम ब्लॉक जो आहे तो पाठीमागं जर सर्टन ऍक्सेलरेशन पेक्षा जास्त ऍक्सेलरेशन झालं तर हा ब्लॉक जो आहे तो इनर्शियल फोर्समुळे काय किंवा सुडो फोर्समुळे काय होणार आहे, पाठीमागं घसरून पडण्याची शक्यता आहे. ठीक आहे. तर पाठीमागं ब्लॉक ठेवलेला आहे. तर याच्याशी रिलेटेड केस कशी येणार बघा. आता ट्रक जर ऍक्सेलरेशन ए ऍक्सेलरेशन पुढे जात असेल तर याच्यावर इनर्शियल फोर्स बॅकवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार ना. सेम लाईक अ पॅसेंजर इन अ बस. बस सडनली पुढे गेले की पॅसेंजर्स पाठीमागे ढकलले जातात. तसं ट्रक सडनली ए ऍक्सेलरेशन पुढे गेला तर हा ब्लॉक जो आहे तो MA या फोर्सनं काय होणार आहे, पाठीमागे पुश केला जाणार आहे. ठीक आहे. आणि इथं सपोज कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती आहे, सपोज म्यू आहे. म्यू इज द कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन आहे. ठीक आहे. तर हा जो ब्लॉक आहे तो पाठीमागे न पडण्यासाठी कंडिशन काय येणार, पाठीमागे न सरकण्यासाठी कंडिशन काय येणार आहे. तर व्हेरी सिंपल कॅल्क्युलेशन आहे. ओके. हा जो ब्लॉक आहे याच्यावरचे फोर्सेस आपण काढले तर पाठीमागं ढकलणारा फोर्स म्हणजे सुडो फोर्स दॅट इज MA असणार आहे. ओके. हॉरिझॉन्टल सरफेस आहे. ओके. डाऊनवर्ड फोर्स असणार किती याचा, MG असणार आहे, वेट ब्लॉकचं. नॉर्मल रिएक्शन काय होणार आहे, अपवर्ड क्रिएट होणार. आता हॉरिझॉन्टल सरफेस म्हटल्यावर नॉर्मल रिएक्शन इज इक्वल टू काय येणार आहे, MG येणार आहे. आणि फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो काय करणार आहे, याच्या मोशनला अपोज करणार आहे, दॅट इज FS. ठीक आहे. आता बघा पुन्हा एकदा इथं फ्रॉम डायग्रॅम, जर हा ब्लॉक पाठीमागे स्लाइड व्हायचा नसेल, ओके, तर काय झालं पाहिजे, नॉट टू स्लाइड बॅक, नॉट टू स्लाइड बॅक काय झालं पाहिजे, फ्रिक्शनल फोर्स शुड बी इक्वल टू काय झालं पाहिजे, MA झाला पाहिजे. फ्रिक्शनल फोर्स शुड बी इक्वल टू MA. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स हा MA एवढा झाला पाहिजे. MA जर फ्रिक्शनल फोर्स पेक्षा जास्त झालं तर तो ब्लॉक जो आहे तो पाठीमागे सरकून पाठीमागे पडण्याची शक्यता आहे. सो फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू MA. आता फ्रिक्शनल फोर्स किती येणार आहे, नेहमीप्रमाणे म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन इज इक्वल टू MA. सो म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन म्हणजे काय असणार आहे, इक्वल टू MG येणार आहे, इज इक्वल टू M इंटू A. सो हिअर M अँड M गेट कॅन्सल अँड मॅक्सिमम ऍक्सेलरेशन इज इक्वल टू काय येणार आहे, म्यू इंटू G. ओके. मॅक्सिमम ऍक्सेलरेशन इथे किती येणार आहे, म्यू इंटू G येणार आहे. म्हणजे याच्यापेक्षा जास्त ऍक्सेलरेशन जर झालं, ओके, इफ
ऍक्सेलरेशन ए इज लेस ग्रेटर दॅन म्यू जी झालं तर काय होणार आहे, ब्लॉक स्लिप्स बॅकवर्ड. ओके, ब्लॉक जो आहे तो बॅकवर्ड डायरेक्शन स्लिप होणार आहे. आता किती ऍक्सेलरेशन पाठीमागे स्लिप होणार ते पण काढावं लागेल. ओके, सपोज काय झालं, एमए जास्त झाला आणि एफएस कमी झाला तर किती ऍक्सेलरेशन पाठीमागे स्लिप होणार आहे ऑन दॅट लॉरी और ऑन दॅट ट्रक. ही केस आपण आणखी थोडीशी स्टडी करूया. इफ ऍक्सेलरेशन दॅट इज ऍक्सेलरेशन ऑफ लॉरी ए इज मोर दॅन म्यू जी झालं तर काय होणार आहे, ब्लॉक स्लिप्स बॅकवर्ड. ओके, आता ऍक्सेलरेशन इन बॅकवर्ड डायरेक्शन त्या ब्लॉकचं ऍक्सेलरेशन किती येणार जर जास्त ऍक्सेलरेशन झालं तर बघा, बॅकवर्ड डायरेक्शन ऍक्सेलरेट होण्यासाठी एमए काय पाहिजे, जास्त पाहिजे, आणि एफएस काय पाहिजे, कमी पाहिजे. तरच काय होणार, बॅकवर्ड डायरेक्शन ऍक्सेलरेट होणार. सो एमए बाय एफएस हा नेट फोर्स ऍक्ट होणार आहे डिवायडेड बाय त्याचं मास. ओके, डिवायडेड बाय मास. सो एम इंटू ऍक्सेलरेशन ऑफ लॉरी मायनस एफएस म्हणजे काय येणार आहे, म्यू एम जी डिवायडेड बाय एम. सो ऍक्सेलरेशन ऑफ दॅट ब्लॉक इन अ बॅकवर्ड डायरेक्शन ऍक्सेलरेशन किती क्रिएट होणार आहे, दॅट इज एम गेट कॅन्सल, ए मायनस म्यू जी. लक्षात येत आहे, एवढं बॅकवर्ड डायरेक्शन ऍक्सेलरेशन क्रिएट होणार आहे. मग हे बॅकवर्ड डायरेक्शन ऍक्सेलरेशन कशासाठी काढायचं, तर याच्यावर असे काही क्वेश्चन आहेत की हे तुम्हाला डिस्टन्स दिलेलं असतं. म्हणजे या लॉरी पासून हा जो ब्लॉक आहे तो किती डिस्टन्सला आहे ते दिलेलं असतं. सपोज एक्स डिस्टन्सला आहे तर किती टाइम नंतर तो खाली पडेल, आफ्टर हाऊ मच टाइम इट विल फॉल फ्रॉम द लॉरी, किती टाइम नंतर तो खाली पडणार आहे. तर ते कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करायचं आहे, मग सेकंड कायनेमॅटिक इक्वेशन वापरायचं, एस इज इक्वल टू युटी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. ओके, तर खाली पडण्यासाठी याची डिस्प्लेसमेंट किती व्हायला पाहिजे, एक्स एवढी डिस्प्लेसमेंट व्हायला पाहिजे. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट म्हणजे युटी ही टर्म 0 येणार आहे, हाफ इंटू ऍक्सेलरेशन ऑफ द ब्लॉक घेणार आहे बॅकवर्ड डायरेक्शन ए मायनस म्यू इंटू जी, फिर ए इज द ऍक्सेलरेशन ऑफ द लॉरी असणार आहे इंटू टी स्क्वेअर. ओके, हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आफ्टर हाऊ मच टाइम दॅट ब्लॉक विल फॉल फ्रॉम द लॉरी हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय. असे काही क्वेश्चन्स आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. अँड ड्युरिंग दॅट टाइम ट्रकची डिस्प्लेसमेंट किती होणार किंवा ओरिजिनल पोझिशन पासून किती पुढे ट्रक गेल्यानंतर तो ब्लॉक खाली पडलेला असेल, या प्रकारचे क्वेश्चन इथं असू शकतात या कन्सेप्ट मध्ये. लक्षात येते ना. तर पहिली गोष्ट म्हणजे लक्षात घ्या, ब्लॉक जर पाठीमागे स्लाइड व्हायचा नसेल तर ट्रकला जास्तीत जास्त ऍक्सेलरेशन किती देऊ शकतो, म्यूजी एवढं. म्यूजी पेक्षा जास्त ऍक्सेलरेशन जर दिलं तर काय होणार आहे, ब्लॉक जो आहे तो पाठीमागे स्लिप व्हायला चालू होणार आहे. आणि पाठीमागे किती ऍक्सेलरेशन तो स्लिप होणार आहे ऑन द ट्रक और ऑन द लॉरी, दॅट इज एमए मायनस एफएस डिवायडेड बाय एम. सो एमए मायनस म्यू एम जी डिवायडेड बाय एम येणार आहे, दॅट इज बॅकवर्ड ऍक्सेलरेशन येणार आहे ए मायनस म्यू जी. आता या ब्लॉकचं ट्रकच्या बॅक पासूनचा डिस्टन्स एक्स जर दिलेला असेल तर किती टाइम नंतर तो खाली फॉल होणार आहे हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी काय करायचं आहे, सेकंड कायनेमॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. दॅट इज एक्स इज इक्वल टू हाफ इन ब्रॅकेट ए मायनस म्यू जी इंटू टी स्क्वेअर. ओके, नेक्स्ट आपण एका क्वेश्चनचा डाऊट बघूया. डाऊट कसा आहे बघा, देर इज अ इन्क्लाइंड प्लेन लाईक दिस. ओके, हा अँगल दिलेला आहे थीटा अँड ऑन दिस प्लेन 3 blocks are placed. First block, second block and the third block. And a force of F which is parallel to this plane is applied on these 3 blocks. This is of M1, this is of M2 and this is of M3. ओके, आणि सपोज ही सगळी सिस्टम ऍक्सेलरेशन वर निघाली असा ऍझ्युम करूया. आता ऍक्सेलरेशन वर जाण्यासाठी कंडिशन काय असणार बघा, हा एफ जो आहे ना तो ग्रेटर दॅन काय असला पाहिजे, M1 प्लस M2 प्लस M3 इंटू जी साइन थिटा असला पाहिजे, तरच ते वर जाणार. बरोबर आहे ना. तर लक्षात घ्या,
खाली ढकलणारा एकूण फोर्स किती असणार आहे, तिन्ही ब्लॉकचं मास इंटू जी साइन थिटा. अलॉंग द प्लेन डाऊनवर्ड फोर्स किती असतो, अलॉंग द प्लेन डाऊनवर्ड एम जी साइन थिटा. जर एफ ग्रेटर दॅन काय असेल, M1 प्लस M2 प्लस M3 जी साइन थिटा असेल तर ते ऍक्सेलरेशन वर जाणार. ते क्वेश्चन मध्ये मेन्शन करायला पाहिजे ऍक्च्युली. अदरवाईज ते कॉन्टॅक्ट फोर्सेस जे आहे ना मधले ते काय होतात, चेंज होतात. सर हा सर ते इक्विलिब्रियम वर आहे ना कंडिशन. इक्विलिब्रियम कुठं दिलंय, दिले की सर 3 ब्लॉक्स आर प्लेस्ड ॲट रेस्ट. करेक्ट करेक्ट. हा सॉरी, याच्यामध्ये ही कंडिशन मात्र रेस्ट मध्ये म्हटलंय. ओके, रेस्ट मध्ये म्हटलेलं आहे, त्याच्यामुळे इक्विलिब्रियम आहे. सॉरी, म्हणजे त्याच्यामुळे कम्प्लीट इन्फॉर्मेशन आहे याच्यामध्ये. सॉरी, इक्वल टू असणार आहे. सॉरी, एफ इज इक्वल टू काय असणार आहे, दॅट इज M1 प्लस M2 प्लस M3 इंटू जी साइन थिटा असणार आहे. मग आता कॅल्क्युलेशन इझी आहे. ओके, हे रेस्ट मध्ये आहे असं लिहिलंय त्याच्यामध्ये, मी ते रीड केलं नाही. रेस्ट मध्ये आहे म्हटल्यानंतर काय होणार आहे, एफ शुड बी इक्वल टू M1 प्लस M2 प्लस M3 इंटू जी साइन थिटा असलं पाहिजे. आता प्रत्येक ब्लॉकची फक्त फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करून काय करू शकताय तुम्ही, हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकताय. कॉन्टॅक्ट फोर्स बिटवीन इथे विचारलाय M2 अँड M3, M2 आणि M3 मधला कॉन्टॅक्ट फोर्स विचारलाय. ठीक आहे, M2 आणि M3 मधला कॉन्टॅक्ट फोर्स किती येणार बघा. तर याच्यामध्ये M1 पासून आपण स्टार्ट करूया. हा जो M1 जो आहे तो असा आहे, M1 याला वर ढकलणारा फोर्स आहे F1, F आहे सॉरी, F1 आणि 2 मधला कॉन्टॅक्ट फोर्स सपोज काय आहे, F12 आहे. आणि 2 आणि 3 मधला कॉन्टॅक्ट फोर्स सपोज F23 आहे. ठीक आहे, तर काय करणार आहे, हा F12 जो आहे ना तो M1 ला काय करणार, खाली ढकलणार आहे, F12. आणि इक्विलिब्रियम आहे म्हटल्यानंतर काय होणार आहे, F इज इक्वल टू काय येणार आहे, F12 येणार आहे. त्याच्यानंतर M2 ची फ्री बॉडी डायग्राम आपण जर ड्रॉ केली, M2 ची फ्री बॉडी डायग्राम, तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, याला नाही अजून आणखी एक फोर्स इथं लिहायचं राहिला, दॅट इज M1 जी साइन थिटा लिहायचं राहिलं. सॉरी, M1 जी साइन थिटा, कारण इंक्लाइंड प्लेनवर हा देखील एक फोर्स येणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, F इज इक्वल टू F12 प्लस M1 जी साइन थिटा येणार. त्याच्यानंतर नेक्स्ट सेकंड ब्लॉक M2 जो आहे, इथं काय होणार बघा, 1-2 मधला कॉन्टॅक्ट फोर्स त्याला वर ढकलणार, दॅट इज F12. ओके, त्याच्यानंतर 2-3 मधला कॉन्टॅक्ट फोर्स त्याला खाली ढकलणार आहे, F23. आणि तिसरा फोर्स म्हणजे कुठला असणार आहे, दॅट इज M2G साइन थिटा. त्याच्यामुळे काय होणार आहे, इथं टोटल डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल टू टोटल अपवर्ड फोर्स, दॅट इज F23 प्लस M2G साइन थिटा इज इक्वल टू काय येणार आहे, F12 येणार आहे. ठीक आहे, आणि थर्ड ब्लॉक जो आहे इट इज लाईक दिस, दॅट इज M3 ब्लॉक, दिस इज M2 ब्लॉक. याला कॉन्टॅक्ट फोर्स जो आहे तो वर ढकलणार, तो कॉन्टॅक्ट फोर्स किती असणार आहे, दॅट इज F23. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा कंपोनंट दॅट इज M3G साइन थिटा खाली ढकलणार. आणि हा रेस्ट मध्ये राहायला पाहिजे, अँड देअरफॉर M3G साइन थिटा मस्ट बी इक्वल टू काय झालं पाहिजे, F23 पाहिजे. आता क्वेश्चन मध्ये आपल्याला F23 काढायला सांगितलंय, आणि ऑप्शन मध्ये ओके थिटा कुठेही नाहीये, थिटा नकोय आपल्याला. मग हे कॅल्क्युलेशन कसं करावं लागेल बघा जरा. ओके, म्हणजे याच्यामध्ये कसं होणार बघा, हे जे फर्स्ट इक्विलिब्रियम कंडिशन नुसार काय झालं पाहिजे, F शुड बी इक्वल टू M1 प्लस M2 प्लस M3 इंटू जी साइन थिटा झाला पाहिजे. अँड देअरफॉर इथं जी साइन थिटाची व्हॅल्यू काय येणार आहे, फ्रॉम दिस इक्वेशन 1, इक्वेशन 1 वरून जी साइन थिटाची व्हॅल्यू येणार आहे, दॅट इज इक्वल टू F डिवायडेड बाय M1 प्लस M2 प्लस M3 येणार आहे. ठीक आहे, कारण ऑप्शन मध्ये कुठेही साइन थिटा नाहीये, त्याच्यामुळे साइन थिटा रिप्लेस करायचं हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. मग आता काय करूया, F23 फक्त काढायला सांगितलंय ना, F23 काढण्यासाठी मग हे थर्ड इक्वेशन मध्ये आपण फक्त जी साइन थिटाची व्हॅल्यू प्लेस करूया. ओके, सो प्लेसिंग अबव इन इक्वेशन 3, इक्वेशन 3 मध्ये जर प्लेस केलं
तर काय होणार आहे बघा, दॅट इज F23 इज इक्वल टू M3 इंटू G sin theta. G sin theta is F divided by M1 plus M2 plus M3 येणार आहे. Okay, so therefore F23 is equal to, according to the option, it is M3F divided by M1 plus M2 plus M3 येणार. ओके, म्हणजे मधल्या फ्री बॉडी डायग्राम काढायची ऍक्च्युअली गरजच नाहीये, फक्त फर्स्ट इक्वेशन आणि थर्ड बॉडीची FBD फ्री बॉडी डायग्राम, एवढ्या दोन गोष्टी इथं सॉल्व्ह केल्या की तुम्हाला काय मिळणार आहे, कॉन्टॅक्ट फोर्स बिटवीन 2 and 3 मिळणार आहे. ओके, क्वेश्चन इज लाईक दिस, देर इज अ पुली. ओके, आणि या पुलीवरून काय केलेली आहे, एक स्ट्रिंग पास केलेली आहे आणि या स्ट्रिंगच्या दोन एंडला दोन ब्लॉक्स लावलेले आहेत, ठीक आहे. आता ही जर पुली रेस्ट मध्ये असेल तर एक ब्लॉक सर्टन ऍक्सेलरेशन वर जाणार आहे, दुसरा ब्लॉक तेवढ्याच ऍक्सेलरेशन खाली जाणार आहे. जर पुली काय असेल, रेस्ट मध्ये असेल तर, पुली रेस्ट मध्ये असेल तर पहिल्या ब्लॉकचं जेवढं ऍक्सेलरेशन तेवढंच दुसऱ्या ब्लॉकचं ऍक्सेलरेशन असणार आहे. ठीक आहे. आता पुली मात्र ऍक्सेलरेशन वर किंवा खाली जात असेल तर मात्र दोन्ही ब्लॉकचं ऍक्सेलरेशन सेम नसणार आहे, ते डिफरंट येणार आहे. तर या तीन ऍक्सेलरेशन मधला आपल्याला रिलेशन काढायचं आहे. सपोज हा लेफ्टचा ब्लॉक A1 ऍक्सेलरेशन वर जातोय, त्यावेळी राईटचा ब्लॉक सपोज A2 ऍक्सेलरेशन खाली जातोय आणि त्यावेळी पुली जी आहे ती सपोज A ऍक्सेलरेशन वर निघाली. तर A1, A2 आणि A3 या तिघांच्या मधलं आपल्याला रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. आता ते रिलेशन फाइंड आउट करण्यासाठी काय करूया, डिस्प्लेसमेंटचं रिलेशन काढूया आणि जे डिस्प्लेसमेंटचं रिलेशन येणार तेच काय येणार आहे, ऍक्सेलरेशनचं रिलेशन येणार आहे. ओके, तर इथं आपण असं ऍझ्युम करूया की लेफ्ट ब्लॉक जो आहे तो X न वर जातोय, X1 न वर जातोय, त्यावेळी राईट ब्लॉक जो आहे तो X2 न काय येतोय, खाली येतोय आणि त्याचबरोबर सायमल्टेनियसली पुली जी आहे ती काय होते, X न वर जाते. ठीक आहे. आता ही जी स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगला पण नेमिंग करतो मी. स्ट्रिंगचं नेमिंग कशा होणार बघा, OPQR. OPQR ही काय आहे, स्ट्रिंग आहे. आता ही पुली कितीही मूव्ह झाली, ब्लॉक कितीही मूव्ह झाली तरी इथं स्ट्रिंगची लेंथ मात्र अजिबात चेंज होणार नाहीये. ओके, स्ट्रिंगची लेंथ आहे तेवढीच राहणार आहे, लक्षात घ्या. आता ज्यावेळी हे कुठलेच ब्लॉक मूव्ह करत नव्हते, म्हणजे बिफोर मुवमेंट ऑफ एनी ब्लॉक और बिफोर डिस्प्लेसमेंट ऑफ एनी ब्लॉक और पुली, ओके, लेंथ ऑफ स्ट्रिंग जेवढी असणार आहे तेवढीच काय येणार आहे, आफ्टर डिस्प्लेसमेंट असणार आहे. ओके, सो लेंथ ऑफ द स्ट्रिंग, लेंथ ऑफ स्ट्रिंग बिफोर डिस्प्लेसमेंट ऑफ एनी ब्लॉक और पुली इज इक्वल टू काय असणार आहे, लेंथ ऑफ स्ट्रिंग आफ्टर डिस्प्लेसमेंट असणार आहे. कारण ही जी स्ट्रिंग आहे ती इनएक्सटेन्सिबल आहे, ती स्ट्रेच होत नाही. आफ्टर डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. आता बिफोर डिस्प्लेसमेंट म्हणजे आहे, अकॉर्डिंग टू दिस डायग्राम लेंथ ऑफ द स्ट्रिंग किती येणार बघा, OP सुरुवातीला येणार, OP पार्ट, आणि प्लस काय येणार आहे तिथून पुढे QR पार्ट. ओके, सो दिस इज द लेंथ ऑफ द स्ट्रिंग येणार आहे बिफोर डिस्प्लेसमेंट ऑफ एनी ब्लॉक. ठीक आहे. आता आफ्टर डिस्प्लेसमेंट बघा, म्हणजे X1 वर जाणार आणि पुली जी आहे ती X न वर जाणार आहे. आता X1 ही जर डिस्प्लेसमेंट झाली, ओके, म्हणजे पहिल्या ब्लॉकची X1 डिस्प्लेसमेंट झाली तर त्याच्यामुळे OP काय होणार, कमी होणार ना. सो आफ्टर डिस्प्लेसमेंट OP इनिशियल लेंथ असणार आहे मायनस काय होणार आहे, X1 होणार, आणि पुलीच्या X डिस्प्लेसमेंट मुळे ती OP लेंथ काय होणार आहे, वाढणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे OP हा जो पार्ट आहे ना, या पार्टची जी लेंथ आहे ना ती X1 मुळे काय होणार आहे, X1 या डिस्प्लेसमेंट मुळे कमी होणार आणि X या डिस्प्लेसमेंट मुळे काय होणार आहे, वाढणार आहे. त्याच्यामुळे OP मायनस X1 प्लस X ही काय येणार आहे, लेफ्ट हँड साइडची नवीन लेंथ येणार आहे. प्लस आता राईट हँड साइडची लेंथ किती येणार बघा, राईट हँड साइडची लेंथ पुलीच्या X डिस्प्लेसमेंट मुळे काय होणार आहे, QR वाढणारच आहे. सो QR प्लस X होणार आहे आणि
या ब्लॉकच्या डाऊनवर्ड x2 डिस्प्लेसमेंटमुळे देखील काय होणार आहे, QR वाढणारच आहे. म्हणजे नवीन ओपी काय होणार, ओपी मायनस x1 प्लस x होणार आहे. ओके, किंवा न्यू लेफ्ट हँड साइडची लेंथ किती होणार आहे, ओपी मायनस x1 प्लस x, आणि न्यू राईट हँड साइडची लेंथ काय होणार आहे, QR प्लस x प्लस x2. ओके, आणि सुरुवातीला जेवढी स्ट्रिंगची लेंथ होती तेवढीच काय असली पाहिजे, नवीन लेंथ असली पाहिजे. ठीक आहे, मग आता काय होणार, दोन्ही साईडचं ओपी क्यूआर कॅन्सल होणार. लेफ्ट हँड साइडला 0 राहणार आहे आणि राईट हँड साइडला काय राहणार आहे, मायनस x1 प्लस x प्लस x प्लस x2 राहणार आहे. सो राईट हँड साइडला 2x ठेवूया, लेफ्ट हँड साइडला काय होणार आहे, x1 मायनस x2 होणार आहे. अँड देअरफोर इथं रिलेशन काय येणार आहे, x इज इक्वल टू x1 मायनस x2 डिवायडेड बाय काय येणार आहे, 2 येणार आहे. आता जे रिलेशन डिस्प्लेसमेंटचं असणार आहे तेच रिलेशन व्हेलॉसिटीचं पण असणार आहे. तर फी इज इक्वल टू काय लिहू शकतो, v1 मायनस v2 डिवायडेड बाय 2, आणि तेच रिलेशन ऍक्सेलरेशनचं देखील येणार आहे. सो ऍक्सेलरेशन ऑफ द पुली a इज इक्वल टू काय येणार आहे, a1 मायनस a2 डिवायडेड बाय 2 येणार आहे. सो दिस इज द रिलेशन बिटवीन 3 ऍक्सेलरेशन्स. या पद्धतीने हे रिलेशन येणार आहे. म्हणजे इथं कन्सेप्ट काय वापरायचे आहे, ब्लॉक आणि पुली किती जरी मूव्ह झाले तरी स्ट्रिंगची लेंथ मात्र तेवढीच राहणार आहे. स्ट्रिंगची लेंथ सुरुवातीला किती असणार आहे, ओपी प्लस क्यूआर असणार आहे. ओके, स्ट्रिंगची लेंथ सुरुवातीला किती असणार आहे, लेफ्ट पार्टची लेंथ प्लस राईट पार्टची लेंथ, दॅट इज ओपी प्लस क्यूआर. आणि स्ट्रिंगची लेंथ नंतर किती असणार आहे, ओपी मध्ये झालेला चेंज प्लस क्यूआर मध्ये झालेला चेंज. ओके, सो ओपी मायनस x1 प्लस x होणार आणि प्लस राईट पार्टची लेंथ किती होणार आहे, क्यूआर प्लस x प्लस x2 होणार आहे. आणि हे सॉल्व्ह केलं की ऍक्सेलरेशनचं रिलेशन येणार, a इज इक्वल टू a1 मायनस a2 डिवायडेड बाय 2. In this question, what is given? See here, rod A can slide in vertical direction, pushing the triangular wedge B towards right. The wedge is moving towards right with uniform acceleration AB. Wedge B जी आहे ती AB acceleration निघाली आहे. Find the acceleration of rod A. हे ऍक्सेलरेशनचं रॉड काढायचं आहे. आता वेज राईटला सरकली तर काय होणार आहे, हा जो रॉड आहे तो ऍक्सेलरेशन खाली येणार आहे आणि त्याचं ऍक्सेलरेशन ए फाइंड आउट करायचं आहे. आता कसं फाइंड आउट करता येईल लक्षात घ्या, हा अँगल इथं दिलाय 37 डिग्री, दिसत असेल तर बघा 37. ओके, सो दिस इज द सरफेस ऑफ वेज अँड दिस इज द रॉड. रॉड जो आहे त्याची मोशन अशा प्रकारे कन्स्ट्रेंट मोशन केलेली आहे की जेणेकरून हा जो रॉड आहे ना तो फक्त खाली किंवा वर सरकू शकतो. आता हा जर पॉइंट जर कन्सिडर केला तर ऍक्सेलरेशन ऑफ ब्लॉक बी कुठला आहे, या डायरेक्शन आहे, टुवर्ड्स राईट. ओके, वेजचं ऍक्सेलरेशन काय आहे, दिस इज द वेज बी विच इज मुव्हिंग टुवर्ड्स राईट, ऍक्सेलरेशन बी आहे. आणि रॉड जो आहे ए, हा जो रॉड आहे तो काय होणार आहे, फक्त खाली सरकणार आहे, दॅट इज ऍक्सेलरेशन ऑफ ए येणार आहे. तर ऍक्सेलरेशन ऑफ ए आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो वेज जर बी ऍक्सेलरेशन राईटला गेली तर रॉड जो आहे तो किती ऍक्सेलरेशन खाली येणार आहे. ओके, आता याचे कंपोनंट्स काढूया. हे बघा, इथं अँगल दिलाय 37, सो हिअर द अँगल विल बी इक्वल टू 37 आणि इकडचा कंपोनंट येणार आहे ए बी कॉस 37 आणि इकडचा कंपोनंट येणार आहे दॅट इज ए बी साइन 37. ठीक आहे, ए बी साइन 37. त्याचबरोबर या रॉडचं ऍक्सेलरेशन ए जे आहे त्याचे देखील कंपोनंट्स फाइंड आउट करूया. याचे कंपोनंट्स कसे येणार बघा, इथं 37 असेल तर इथं 53 येणार ना, बिकॉज दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल. इथं 37 असेल तर 53, म्हणजे इथं काय येणार आहे 37च येणार. पुन्हा एकदा इथला अँगल किती येणार, 37 येणार, कारण हा 53 हा टोटल दोन्हीचे ऍडिशन 90, त्याच्यामुळे इथं 37. एचं ऍक्सेलरेशन काय येणार आहे, दॅट इज ए काय होणार आहे, कॉस 37 येणार आणि याचं इकडचा कंपाऊंड येणार आहे ए साइन 37. ठीक आहे, आता हे दोन्ही ब्लॉक, हा जो वरचा रॉड आणि वेज जे आहे ते कंटिन्युअसली काय होणार आहेत, एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहणार आहेत. आता इथं काय झालं पाहिजे बघा, हे कंटिन्युअसली कॉन्टॅक्ट मध्ये राहण्यासाठी ए बी साइन 37 मस्ट बी इक्वल टू ए कॉस 37 झालंच पाहिजे,
तरच, कारण लक्षात घ्या, ही वेज टुवर्ड्स राईट जाईल तसं रॉड काय होणार आहे, खाली येणार आहे. आणि हे कंटिन्युअसली एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहणार आहेत. आणि कंटिन्युअसली कॉन्टॅक्ट मध्ये राहण्यासाठी कंडिशन काय झाली पाहिजे, AB sin 37 मस्ट बी इक्वल टू AA cos 37 झालंच पाहिजे. कारण याच्यातलं एक जरी कोणतरी कमी जास्त झालं, सपोज AA cos 37 जास्त झालं आणि AB sin 37 कमी झालं, तर ते काय होणार, एकमेकाबरोबरचा कॉन्टॅक्ट लूज करणार आहे. बरोबर आहे ना. किंवा AB sin 37 कमी पडलं तर कॉन्टॅक्ट लूज होणार आहे. म्हणजे टू ऑलवेज रिमेन इन कॉन्टॅक्ट काय झालं पाहिजे, टू ऑलवेज रिमेन इन कॉन्टॅक्ट, ते एकमेकाच्या कंटिन्युअसली कॉन्टॅक्ट मध्ये राहण्यासाठी AB sin 37 जे आहे ना, ओके, मस्ट बी इक्वल टू काय झालं पाहिजे, AA cos 37 झालंच पाहिजे. ओके, तर ऍक्सेलरेशन ऑफ ए काढायला सांगितलंय. सो ऍक्सेलरेशन इथं व्हॅल्यूज प्लेस करूया. sin 37 म्हणजे येणार आहे 3/5, cos 37 येणार आहे 4/5. सो ऍक्सेलरेशन ऑफ ए मस्ट बी इक्वल टू 5 गेट कॅन्सल. सो 3/4 टाइम्स ऍक्सेलरेशन ऑफ बी असलं पाहिजे. सो दिस इज द आन्सर. ओके, आणि हे इक्वल का घेतलं अगोदर लक्षात आलं का बघा, कारण हा रॉड आणि हे वेज हे कंटिन्युअसली एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये इथं राहणार आहेत. ओके, हे वेज बी राईटला सरकेल तसं काय होणार आहे, रॉड ए जो आहे तो खाली 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 सरकत जाणार आहे आणि ते कंटिन्युअसली कॉन्टॅक्ट मध्ये राहणार. आणि कंटिन्युअसली कॉन्टॅक्ट मध्ये राहण्यासाठी हे दोन्ही ऍक्सेलरेशन जे आहेत ना, ते कंटिन्युअसली सेमच आले पाहिजेत ऍट एनी कॉस्ट. आणि ती कंडिशन वापरून काय केलेलं आहे आपण इथं, हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. सो ऍक्सेलरेशन ऑफ ए शुड बी इक्वल टू 3/4 टाइम्स ऍक्सेलरेशन ऑफ बी. हेच इक्वेशन कोणाला येते, डिस्प्लेसमेंटला पण येते आणि व्हेलॉसिटीला पण येते, हे लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे ऍक्सेलरेशन ऑफ ए इज इक्वल टू 3/4 टाइम्स ऍक्सेलरेशन ऑफ बी येत असेल तर त्याचाच मिनिंग काय होतो, व्हेलॉसिटी ऑफ ए 3/4 ऑफ व्हेलॉसिटी ऑफ बी असलं पाहिजे, किंवा डिस्प्लेसमेंट ऑफ ए मस्ट बी इक्वल टू 3/4 डिस्प्लेसमेंट ऑफ बी असलं पाहिजे.